मनोनी यज्ञ यज्ञाविके तपे व्रते आटने बहुविधी अनेक पंचाग्नी गोरीजणे सुखे करीती विधी द्वादश आणि जडवास ऐसा धरोनी हव्यास परिते चुकले कार्यसिद्धी तुझे गमन सगुण मज प्रिय गाधातारा अनो न लगती मज लागिया थिरय्या माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आशा ही समोड खानोनी काढावी तेव्हाची गोसावी व्हावे तेने नाहीतरी सुखी असावे संसारी फजिती दुसरी करू नये. आशा मारुनिया जयवंत व्हावे तेव्हाची निघावे सर्वातुनी. तुका म्हणे योगाची तातळी आशेची बुबडी करी आधी. मनुष्य योनी ही योगियांची योनी आहे महाराज. या मृत्यूलोकी जन्माला आलेला प्रत्येक माणूस येथे मोक्षास पात्र आहे. फक्त भूतकाळातील गतजन्मातील कर्तव्य फळ ज्याचं निर्माण झालेलं हे कर्मफळ असतं त्याला ते प्राप्त होऊ देत नाही. कर्मफळच मोक्षाच्या आड येत असतं. म्हणून कर्मफळ निर्माण होणार नाही असंच कर्म जीवानं करत राहावं. आणि कर्मफळ निर्माण होऊ नये असं जर वाटत असेल तर कर्त्याच्या भूमिकेमध्ये आपण असू नये. कर्ता एकमात्र परमात्मा, सर्व त्याच्या ठिकाणी स्वाधीन करावं. आपण निमित्त मात्र असावं, ट्रस्टी म्हणून आपण कर्म करावं. आपल्या पूर्वस्थितीत प्रत्येक जीव विसावतो. संकटकाळी बाहेर सापडलो तर जीव भयभीत होतो. कारण आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे चारही सर्व योनी समसमान. भय प्रत्येकाला आहे, परंतु बाहेर भयभीत झालेला जीव. मागं आपण चिंतन केलं की अमावस्येची रात्र असावी आणि पायी जाण्याचा प्रसंग यावा आणि तिथे एखादं पडीक किंवा मोठं जुनं वृक्ष असावा आणि हवेनं एखादं पान फडफड फडफड वाजावं आणि भूताटकीचं त्या ठिकाणी ऐकलेलं असावं. ऐकीव माहिती असावी की या ठिकाणी भूत आहे. घामच सुटतो महाराज. भयभीत होतो जीव. आराधना करतो, जीवाची शरण जातो, सर्वार्थानं शरण जातो. आर्त हाक मारतो, देवा या संकटातून मला सोडव. मी तुझ्या नामाचा कधीच विसर पडू देणार नाही. पण घरी पोचल्याबरोबर विसरून जातो महाराज. सुरक्षित वाटलं की भगवंताचा विसर पडतो. त्याच क्षणी विसर पडतो. संकट आहे तोपर्यंत भगवंताचा धावा आहे. आणि संकट ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात त्याचा निवार करण्याची हाक दिली जाते त्याला. आणि हे कुठलाही विचार करण्याची गरज पडत नाही महाराज. ठेच लागल्याबरोबर आई ग. कारण हळदीची पूड टाकून पट्टी बांधण्याचं आणि ते दुःख दूर करण्याचं सामर्थ्य आईमध्ये असतं. आईच्या लेव्हलला ते सहज घडून येतं. पण साप दिसल्यावर बाप रे, त्या ठिकाणी बापाचाच धावा होतो. आणि सुनामीसारखं वादळ किंवा आता कोविड झाला तसं जर आलं आणि त्या वॉर्डामध्ये जर ॲडमिट असलं, त्यांना ॲडमिट असलेल्यांना विचारा महाराज. एक एक डेड बॉडी जेव्हा बाहेर जात होती त्यावेळेस धावा कोणाचा चालू होता? फक्त आणि फक्त देवाचा धावा असतो महाराज अशा प्रसंगी.
अंतकाळी तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. त्याच्याशिवाय अभय देणारा दुसरा कुणीही नाही महाराज जीवाप्रती. भगवंत कुरुक्षेत्री अर्जुनाला असंच अभय देत आहेत. भयभीत झालेला अर्जुन, भरकटलेला अर्जुन सर्व शंकेतून मायेतून भगवंताला बाहेर काढायचा आहे. त्याकरता श्रीमद भगवद्गीता भगवंत अर्जुनाला उपदेशित आहेत. आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 19. यथा दीपो निवातस्तो नेंजते सोपमा स्मृता योगिनो यच्चित्तस्य, यावर भाष्य करताना माऊली 358 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तया ते योगयुक्त तू म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची या. अर्थात त्याच मनुष्याला तू योगयुक्त म्हण. कोणाला? प्रसंगानुरोधाने. आणि हेही लक्षात ठेव अर्जुना की त्याच्या चित्ताला निर्वात स्थळीच्या दीपाप्रमाणे तो स्थिर चित्ताने होऊन जातो. कारण आतले विचाराचं वादळ त्याचं शमलेलं असतं. म्हणून त्या स्थिर जळणाऱ्या दिव्याचीच उपमा त्याच्यासाठी लागू पडेल असं माऊली म्हणतात. तया ते योगयुक्त तू म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की